अमितविक्रमः अम्भोनिधिः अनंतात्मा महोदधिशयः अंतकः। 516 अमित विक्रमः। अमिता म्हणजे अमर्यादित, अपरिच्छिन्न, अनंत, विक्रमात्रय पादविक्षेपात म्हणजे विक्रम प्रगती 3 पायऱ्यांमध्ये पाय टाकून। आता वामन अवताराचा इथे उल्लेख आहे की 3 पायांमध्ये त्यांनी पूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकलं होतं। असं अमितः विक्रमणम शौर्यम अस्य इति, असं अमर्यादित ज्याची शक्ती आहे, बल आहे, शौर्य पराक्रम आहे, असा तो अमित विक्रमः महापराक्रमी। ओम अमित विक्रमाय नमः। 517 अंभोनिधिः अंबांसी म्हणजे देव, दानव, मानव, देवादयो देवता वगैरे, अस्मिन याच्यामध्ये निधीयन्ते म्हणजे विश्रांती घेतात, राहतात। एतानि चत्वारी म्हणजे हे 4 अंबांसी, कोण कोण 4 तर देवाः देव, मनुष्यः, पितरः म्हणजे वडील पूर्वज, असुरः असा जो तो सागर वा अंभोनिधिः किंवा सरसाम अहम अस्मि सागरः, पाण्याच्या साठ्यामध्ये मी सागर आहे, म्हणजेच मी समुद्र आहे असं गीतेत परमेश्वर म्हणतात। म्हणजे अंभोनिधी म्हणजे समुद्र किंवा सागर। ओम अंभोनिधये नमः। 518 अनंतात्मा देशतः कालतः वस्तुतः म्हणजे देश किंवा अवकाश, काळ, पदार्थ च अपरिच्छिन्नत्वात यांनी मर्यादित नाही असा किंवा अंतरहित, अमर्याद आत्मतत्वरूपी जो असतो तो अनंतात्मा। ओम अनंतात्मने नमः। 519 महोदधिशयः संहृत्य सर्वभूतानि एकार्णवं जगत्कृत्वो अधिशेते महोदधिम् इति। संहृत्य म्हणजे नाश करून, नष्ट करून, सर्व भूतांनी सर्व भूतांचा एकार्णवं जलय प्रलय असा निर्माण करतो, कृत्वा निर्माण करतो, अधिशेते म्हणजे त्याच्यावर झोपतो, शयन करतो, महोदधिम महान समुद्रावर झोपतो असा। म्हणजे महाप्रलयाच्या वेळी सर्व भूतांचा नाश करून त्या जलाशयावर, मोठ्या सागरामध्ये जो विश्रांती घेतो, शयन करतो, झोपतो असा महोदधिशयः। ओम महोदधिशयाय नमः। 520 अंतकः अंतम करोति भूतानाम इति भूतांचा अंत करणारा म्हणजे यम, यमाच्या रूपात तो अंतकः। ओम अंतकाय नमः।